नमस्कार. भूम शहरातील नागरिकांच्या वतीने आणि या भूम शहराच्या विकास संदर्भात चर्चा करण्याच्या उद्देशाने आज भूम शहरामध्ये आपण सर्व पत्रकार बांधवांना या कार्यक्रमासाठी बोलावलं आणि आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल मी प्रथम आपण सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो. भूम शहरामधली जी मुख्य ज्या विकास कामासंदर्भाच्या ज्या योजना भूम शहरामध्ये झालेल्या आहेत त्या भूम शहरातील नागरिकांचे जीवन सुसह्य करणं आणि त्यांना रोजच्या जगण्यासंदर्भाच्या सुखसोयी निर्माण करणं यासाठी भूम नगर परिषदेने संजय नाना गाडवे यांच्या कार्यकाळात जे कामं झालेले आहेत ते अगदी योग्य आणि चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. त्या संदर्भात आम्हा नागरिकांना काय वाटतं, आम्हाला या नागरिकांना हे या कामासंदर्भात किती चांगल्या प्रकारच्या सोयी उपलब्ध झाल्या या संदर्भात आम्हाला काय सांगायचं आहे यासाठी आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत. आज भूम शहरामध्ये पाण्यासंदर्भाची फार मोठी समस्या निर्माण झाली होती किंवा ज्या पद्धतीनं पाणी येते त्या पाण्याचा शहरातील प्रत्येक घराला हा एक कमतरता निर्माण होत होती, कमी पाणी मिळत होतं. त्यासाठी जी योजना आता नवीन चालू केली आहे त्या योजनेचा फायदा हा सगळ्या भूम शहरातल्या सर्व नागरिकांना होणार आहे. वास्तविक पाहता देशभरामध्ये जो पाण्यासंदर्भातचा पुढच्या 50 वर्षाच्या काळामध्ये किती पाणी उपलब्ध होणार आहे आणि लोकांना कसं ते भेटलं पाहिजे यासाठी जे केंद्र सरकार पातळीवरून ज्या पद्धतीनं योजना राबवली जात असते तशीच ती भूम शहरामध्ये राबवली जात आहे आणि त्यासाठी पुढच्या 35-30 वर्ष 40 वर्ष हे भूम शहराला योग्य आणि चांगल्या पद्धतीने पाणी मिळावं यासाठीची ही योजना अगदी चांगल्या पद्धतीनं सध्या काम प्रगतीपथावर आहे किंवा ती पूर्णत्वास जात आहे. कमी क्षमतेनं पाणी येणं, कमी तीव्रतेनं पाणी येणं याच्यामुळं लोकांना अडचण निर्माण झालेल्या आहेत. अचानक लाईटचा प्रॉब्लेम झाला, वीज कपात झाली, आणखी काय गोष्टीने एखादा दिवस विलंब झाला तर शहरातला सगळ्याच वर्ग काही नोकरदार नाहीये किंवा सगळ्याकडेच बोरची व्यवस्था नाहीये. बहुतेक सगळा समाज किंवा 75-80% समाज हा कामगार वर्ग शेतात काम करणारा शेतकरी आहे. त्याला त्याच्या वेळेवर ते पाणी जर मिळत नसेल तर त्याची फार मोठी अडचण पुढच्या 2-3 दिवसामध्ये होऊ शकते पुढचं पाणी येईपर्यंत. यासाठी जी केलेली योजना ही अतिशय सुंदर आणि चांगली आहे आणि आमच्या दृष्टीनं ती योजना जर झाली पूर्णत्वास आली तर पाण्याचा फार मोठा प्रश्न मार्गी लागत असं आमचं मत आहे. आणि यासाठी आम्हाला असं वाटतं की हे योजना चांगल्या पद्धतीनं आणखी योग्य आणि वेळेत पूर्ण व्हावी यासाठी इतर कुणी त्या संदर्भात अडचण निर्माण करत असतील किंवा खोडा घालत असतील तर ते योग्य होणार नाही. ती योजना पूर्ण झाली पाहिजे असं आमचं मत आहे. आमचे नेते नाना आणि इतर सहकारी यांनी जी प्रत्येक गोष्ट शहरासाठी उपलब्ध करून दिली त्या उपलब्ध केलेल्या गोष्टीला प्रत्येकाने साथ देणं, समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत ती पोहोचवणं, प्रत्येकासाठी सांगणं आणि ही योजना प्रत्येकासाठी कशी फायदेशीर आहे ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. तर हे तुमच्या माध्यमातून होत आहे त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि ही योजना नानांनी किती परिश्रमाने खेचून आणलेल्या आहेत. ह्या गोष्टी रस्ते असतील, रस्त्याच्या साईडने सोडलेले पाईपलाईनसाठीची व्यवस्था असतील, नाल्या असतील, त्याच्या बाजूने केलेले नियोजन असेल, ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून घेऊन जनतेनं त्या कुठल्याही प्रकारचा किंवा कुठल्याही व्यक्तीने खोडा न घालता कसं पूर्णत्व जाईल ह्या गोष्टी कशा सोप्या मार्गाने आणि जनतेपर्यंत पोहोचवत्यात आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या परीनं त्या गोष्टी जनतेपर्यंत कशा जातील हे सांगून त्या पूर्णत्वास न्याव्यात, कुणीही अडथळा आणू नये याबद्दल आम्ही सगळ्यांना मार्गदर्शन करतो किंवा सांगतो. त्यानंतर जी गोष्ट करायला लागली ह्या प्रत्येक गोष्टीला अडथळा कुणीही आणू नये, प्रत्येकानं सहकार्य करावं आणि हे होणारं काम आहे, आणलेल्या योजना आहेत ह्या पूर्णत्वास जाव्यात एवढी माझी इच्छा आहे. नमस्कार. प्रथमतः पत्रकार आणि मनापासून धन्यवाद करतो. आपल्या भूम शहराच्या विकासाच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं गेले 2021 ते 22 त्याचा विचार करा आणि संजय नानांनी जे काम केले पत्रकार माध्यमाला मुद्दामून सांगतो जे विकास करायचा आहे
हे डोळ्याला दिसणारं समोरचं काम आहे, शहरात चाललेलं काम आहे, ह्याला कोणी नाही म्हणणार. जे नानांना विकास केला ते 100% विकास झालेलाच आहे. रस्ते झाले, रोड झाले, नाल्या झाले, अनेक काही भागात रस्ते चालू जातात, ही प्रगतीपथावर आहेत. आणि त्यातली त्यात नानांच्या माध्यमातून मला एवढं सांगता येतंय की गोरगरिबात दलित असो, अन्य जाती जमातीचे घटक असो, ह्यांच्यासाठी दिल्ली शासनावरनं ती महाराष्ट्र शासनापर्यंत पोच करून भूम शहरापर्यंत आणलेले घरकुल सगळ्यात महत्वाचा पॉईंट म्हणजे जो लाभधारक आहे आणि जो घरकुल ज्याला आवश्यकता आहे अशा माणसापर्यंत घरकुल नानांनी पोच केली, ते आज घरात राहतील, हे नानाचं कौतुक कराल. आज विकासाच्या माध्यमात बोलायचं म्हणलं तर आम्ही कोणाच्याही विरोधावर टीका करणार नाही, टिप्पणी बी करणार नाही. त्याचं कारण एक ज्यांना काम केलंय ते कामच केलं म्हणून पाहिजे. तर मला एवढं सांगायचं की नानांनी जेवढे कामं केले त्याच्या अगोदर बी आम्ही होतो सत्तेत किंवा नव्हतो, सगळ्यांना माहिती आहे त्यांनी किती कामं केली किंवा नानाने कामं केली, हे आपण प्रत्यक्ष निदर्शक आणून भूम शहरांच्या लोकांना निदर्शक आणून त्यांना दाखवावं की नानाने काय कामं केली, एवढं बोलून जाईल. मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून आज या ठिकाणी तुमच्या समोर आवाज वाढवा. मी एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुमच्या समोर आज जे मी बोलतो की आमच्या समजा मुस्लिम समाजाबाबतीत भूममध्ये जेवढे आज आमचे कब्रस्तान आहे समजा, त्या कब्रस्तानमधलं कोणतं काम रखडलंय, कोणतं काम नाही, असं कुणी बी तुम्ही तुमच्यामधून दाखवून द्या मला. दुसरी गोष्ट, आशुरखाने आशुरखान्याचं कोणतं काम झालेलं नाही असं मला दाखवून द्या. तिसरी गोष्ट आहे, आमच्या खास मुस्लिम करता नानाने जी एक गौसिया मस्जिदच्या पाठीमागं जागा रिक्वायर केलेली होती किंवा खास मुस्लिम लोकांकरता मंगल कार्यालय बांधायचं म्हणून, मग त्याला अडथळा आणण्यात काय उपयोग आहे? ज्या वेळेस चांगलं काम जर कोणतं होत असेल तर त्याला वाईट बी करू नका ना. चांगलं जर होत असलं त्याला चांगलंच करा ना. सर्वपक्षीय मनातून म्हणा, या संपूर्ण गावातले आपले जेवढे बांधव आहेत त्याला सगळ्याला हात जोडून विनंती आहे, चांगल्या कामामध्ये तुम्ही अडथळा आणू नका. ज्या ठिकाणी चांगलं काम होत असेल त्या ठिकाणी तुम्ही सांगा ना अवश्य किंवा ह्या ठिकाणी असं तुमचं चुकतंय म्हणून, ही गोष्ट वेगळी आहे. पण चांगल्या कामामध्ये अडथळा आणणं हे आम्हाला योग्य नाही. मी एक समजा एक भूमचा नागरिक म्हणून तुमच्या समोर सांगायला लागलो. मी कोणत्या पक्षाच्या हेतूने किंवा नानाची बाजू घेऊन किंवा आणखीन कोणाची बाजू घेऊन बोलत नाही. मला जी सध्या परिस्थिती दिसायला लागली त्या परिस्थितीत मी सांगतो की आजपर्यंत आमचं कसल्याही कामाचा अडथळा आलेला नाही, आमचे काम पूर्ण झालेले आहेत. एवढी माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती. नमस्कार. बौद्ध स्मशानभूमीचा विषयी केव्हा प्रश्न आहे माहीत आहे. आणि ज्यावेळेस 2001 च्या पलीकडे सत्ता कोणाची होती आणि आज ती सत्ताधारी, आज ही जी समजा ह्याच्यासाठी समजा कोण ही करते त्याला मांडीला आणि ह्यांना ही करून ह्या विषयाबद्दल हे करतात. तर ह्या स्मशानभूमीच्या संदर्भात आम्ही जवळपास 20 वर्ष झाली, 20 वर्षापासून ह्याच्यासाठी बांधतो की स्मशानभूमी असावा, ती जागा व्हावा, कंपाऊंड व्हावं. तर ह्याच्यासाठी जी मुंबई असो काय असो याचा पूर्ण पाठपुरावा ही नानाने केलेला आहे. तर ह्याच्याबद्दल माझ्यापेक्षा जास्त पाठपुरावा त्यांनी केलेला आहे. तर जी राहिलेलं माझं जे बोलणं आहे ती पूर्णपणे ती तुम्हाला सांगते शेवटी बौद्ध स्मशानभूमीच्या संदर्भात. नमस्कार, मी संजय शिंदे. आपल्याला माहीत आहे भूम शहराचाही विकास आमच्यापेक्षा तुम्हाला सगळ्या पत्रकारांना माहीत आहे. 2006ची अगोदरची परिस्थिती तुम्ही पहा. आपल्याला जर पाण्याची जर प्रॉब्लेम 2006च्या अगोदर जे आले ते आम्ही जनरेटर लावून आम्ही ह्या भूम शहराला पाणी पाजलेलं आहे. आणि आजताग आहे कमीत कमी असं 2 दिवस आड पाणी सुटते, 3 दिवस आड पाणी सुटते. याच्यानंतर जी आपण प्रस्तावित आता जी लाईन नवीन पाण्याची पाईपलाईन करणार आहे आपल्याला 24 तास पाणी आपल्याला भेटणार आहे आणि त्याचा फायदा टोटल आपल्या भूम शहराला होणार आहे. धन्यवाद. नमस्कार. आता आमच्या गोष्टी समाजाने काम भरपूर नाराज केली, त्यातली त्यात
सभागृहाचे डबल बांधकाम आहे ते 80% नानांनी पूर्ण केलेले. आता जे काम राहिले त्याचा विषय दिलेला आहे. मेन आमच्या समाजाचं काम झालं आहे ते आज 50 वर्षापूर्वीच केलं नाही, पूर्ण झालं नाही. जे गणपतीचं काम आहे आरक्षण काढणं पूर्ण नानाने हातून दिले. भरपूर असे विकास कामं केलेले आहेत. पुढल्या कामात कधी अडथळा येऊ नये असं आमचं म्हणणं आहे. कसबा विभाग हा शेतकरी समाज आहे. पाणी 3 दिवसाला येतं. पाणी 3 दिवसाला आल्यानंतर 20 मिनिट पाणी असतं आणि शेतकरी समाज असल्यामुळे शेतात दिवसभर काम करून रात्री 10 वाजता 11 वाजता पाणी येतं. त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करायची होती. आणि 3 दिवसाला पाणी आल्यानंतर 15 ते 20 मिनिटं पाणी भरायचं किती, की 1 टाकीवर पाणी पुरत नाही. त्याच्यामुळं नानांनी दखल घ्यावी असं मला वाटते नागरिक म्हणून. आणि पाणी नाही आल्यानंतर आम्ही महिनीला सारखंच फोन करतो. जवळ असल्यामुळे आमची दखल घेते. असं दुसऱ्या गल्लीला असल्यानंतर आम्ही त्याचं काय करायचं असं मला वाटतं. नाव सांगून बोला. नमस्कार. पाणी सगळ्यात मोठा पाणी हा प्रश्न आहे. पाणी देत असताना हे शेतकरी वर्ग असेल, स्टँडर्ड वर्ग असेल, शिकलेला असेल, नाही शिकलेला असेल, पाणी हे एक आपल्याला आवश्यक साधन आहे जीवनातलं. अन्न, वस्त्र, निवारा यासारखं पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही. पाणी भूक शहराला देत असताना आपल्याला कमीत कमी आपण आज 80% ह्याच्यामध्ये पाण्याची विभागणी केलेली आहे. आपली मंदरवाडीची मोटर ही 24 तास चालू असते, पण 24 तास चालू असते हे मान्य आहे, पण 24 तास चालू असताना भरणा व्हायला पाहिजे. त्या विभागाला पाणी एका विभागाचा नंबर 3 दिवसाला येतो. त्यामुळं विभागणी जी होती त्यामुळे 3 दिवसालाच पाणी द्यावं लागतं. इथं कुणी जरी आलं आज टेक्निकली तरी कुणी म्हणणार नाही की रोज पाणी आपण भूम शहराला रोज देऊ शकतच नाही. हा पहिला मुद्दा आहे. आताची जी आपली योजना आहे ती कशासाठी आहे की आपण म्हणतो की आपल्याला त्यामुळे त्यांनी एक प्रश्न मांडला की आम्ही शेतकरी आहेत आणि संध्याकाळी उशिरा येतो, पण मीटर बसवल्यानंतर याचा एक फायदा होणार आहे. 3 दिवसाला जरी पाणी आलं म्हणजे एक मुद्दा होता की मी ऐकला होता की मीटरचा मुद्दा जरी बसवला 3 दिवसाला आपल्याला जेवढं पाणी लागायचं तेवढं पाणी आपण त्याच्यातून घेऊ शकतो. वेस्टेज पाणी जाणार नाही. कारण आता आम्ही एका भागाला पाणी कमी भेटलं, एका भागाला पाणी जास्त भेटतं, पण महिलांचं एक असतं पाणी जास्त भेटलं म्हणून त्या नळ बंद करत नाही. ती पाणी टॉयलेटमध्ये, नालीमध्ये सोडण्याची आम्हाला महिलांना सवय असते. ती पाणी वेस्टेज जाणार नाही ह्याच्यातून. आणि ह्या विषयी सगळं नाना बोलते. त्याच्यातून अजून विकास काम करत असताना मी 10 वर्षाखाली आम्ही एक लेडीज जिम केली होती. बाबा ती विकास काम करत नाही. आज लेडीजची सुरक्षा असेल किंवा शरीराची काळजी आहे ती करायची नाही का? हा विकास होत नाही का? किंवा आज भूम शहरामध्ये ज्यावेळेस अगोदरचे सत्तेवाले कोण असतील किंवा आम्ही आल्यापासून जी शौचालयाची स्कीम केली, प्रत्येक ठिकाणी शौचालय केले, ही महिलांसाठी शौचालय केली, हा विकास नाही का? किंवा ही विकासाच्या संदर्भात काम नाही का? असे अनेक काम आहेत. म्हणजे काय हे तुम्हालाही डोळ्याने दिसणारे काम आहेत की झाकत नाही किंवा थेरी नाही, प्रॅक्टिकल काम आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल कामाची सगळ्या पत्रकाराला दखल आहे. त्यामुळे भूम शहराचा विकास झाला नाही झाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी सांगते की मलाही असं वाटते की भूम शहराचा 100% विकास झाला आहे. आणि विकास करताना 30-35% दूरदृष्टी ठेवूनच विकास करावा लागते. 2 दिवसाचा किंवा 5 वर्षासाठी विकास केला जातो की 30 वर्ष तरी हा विकास चालला पाहिजे. ह्या दृष्टीने आम्ही आतापर्यंत विकास केलेला आहे. आणि जर नागरिकांची काय ह्याच्यामध्ये तक्रार असेल तर मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी नागरिकांसोबत आहे. नमस्कार, मी संजय पवार. विकास हा मुद्दा जो आहे, विकास तर केलेलाच आहे, तुमच्यासमोर आहे, तुमच्यासमोर सगळं दिसतंय. आज वास्तविक परिस्थिती पाहता शेतात जाण्यासाठी शहरामध्ये कोणाला प्रत्येक व्यक्तीला हा शहराच्या हद्दीबाहेर जी रस्ते होते त्या रस्त्याला जाण्यासाठी रस्ते नव्हते. तर त्यासाठी त्यांनी एवढा अतोनात परिश्रम करून
शासन दरबारी हेलपाटे मारून ह्या सगळ्या गोष्टी त्यांची मान्यता आणून आणि ते रोड करून लोकांना एवढं सोयीस्कर आणि सविस्तर जाण्यासाठी रोड तयार केलेले आहेत. अजून विकासाचे बरेच मुद्दे आहेत की बाबा समजा आपले हे असतील, आपलं स्टेडियम असेल, परत तुमचे नाली रस्ते, सौर ऊर्जा असेल, परत तुमचे ते हेच प्रत्येक ठिकाणचे जे मंदिर आहेत त्या मंदिरांना आपले हे जीर्णोद्धारासाठी त्यासाठी निधी, असे अनेक मुद्दे आहेत. पण हे मुद्दे विरोधकाला कोणाला दिसत नाहीत, विकासाचे मुद्दे कोणाला दिसत नाहीत. आणि वास्तविक पाहता 2016ची परिस्थिती विचार केला तर एका नळाचा डिस्चार्ज होता 1,500 ते 2,000 लिटर, पण त्यावेळेस 1,500 ते 2,000 लिटर डिस्चार्ज होता. डिस्चार्ज असल्यामुळं काय त्यावेळेस 27 ते 28 लाख लिटर पाणी एका टायमिंगला लागत होतं. पण आता लोकसंख्या वाढली. लोकसंख्या वाढल्यामुळं आता ह्या सगळ्या लोकसंख्या वाढल्यामुळं समजा आपल्याला जास्त दाबाने किंवा जास्त क्षमतेने जर त्यांना पाणी द्यायचं असेल तर आपल्याला नवीन योजना आणावं लागेल ना. नवीन योजना आणावं लागेल, त्यासाठी नानांनी तरतूद करून ही नवीन योजना आणलेली आहे. सर्वांना नमस्कार. आपण आलं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. काल आम्ही बसल्यानंतर पत्रकार परिषद आहे थोडे बघितले, पण माहिती पण घेतली. मी आपल्याला त्यानिमित्त एकच सांगतो की पाणी पुरवठा असू द्या, रस्ते असू द्या, कुठले विषय असू द्या, आज आपल्या ह्या शहरामध्ये कुठले काम आलं की त्या कामाला विरोध करणं ही एकूणच डोळ्यासमोर दृष्टी ठेवून त्या येणाऱ्या वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये निवडणुकीचा आज एक अंदाज बघून ही सर्वपक्षीय म्हणून जो कारभार चाललेला आहे किंवा त्यांचे जे उद्योग चाललेला आहे की प्रत्येक कामामध्ये विरोध करणं, ह्या विरोध करण्याला आमचं या ठिकाणी कुठलंच काय म्हणणं नाही. परंतु आम्ही आपल्या शहरवासियांसाठी हे संजय गाडवे नाही किंवा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, पण एका शहरात नागरिक म्हणून जी कामं करण्यासाठी जे कष्ट लागतं, कामं मंजूर करण्यासाठी जो पाठपुरावा लागतो, तो तर हा पाठपुरावा तुम्ही आपण बघतोय गेल्या कुठलंही शहर असू द्या, कोण शहर असू द्या, 2001 पासून की 2000 म्हणण्यापेक्षा नगर परिषद स्थापनेपासून आज 2025 साल आहे. ह्या काळामध्ये कुठलंही काम जर करायचं म्हणलं तर कुठलं शासन बी असं आणून देत नाही, केंद्र शासन देत नाही, राज्य देत नाही, आमदार देत नाहीत, खासदार देत नाहीत. परंतु सगळं काम करायचं म्हणलं तर त्याला पाठपुराची गरज आहे. पाठपुरा करणारा माणूस आणि काम करून देणारा माणूस हा ह्या दोघांचा संबंध दोघांची पाहिजे. मला सांगा तुम्ही आजपर्यंतच्या काळामध्ये 1999 साली पहिलं मंजूर झालं कोणी शहराचे, त्याला बंद करा म्हणतात. 1999 साली या शहराची पहिल्यांदा चालू झाली, मंजूर सँक्शन झालं होतं. 1999 ते 2006 पर्यंत म्हणजे 2006ला आपण त्या ठिकाणी सत्तेवर आलो होतो. ह्या 6 वर्ष काळामध्ये फक्त 100 रुपये कुठली पावती असेल, तुमचं रहिवासी प्रमाणपत्र असेल, कुठलं नागरिकत्व असेल, फक्त 6 वर्षाच्या कार्यकालामध्ये त्या लोकांनी 200, 500, 1000 रुपये लोकवाटा घेऊन वसूल केला. ती वसूल लोकवाटा सुद्धा त्यांनी शासनाकडे बंद केलेला नव्हता त्या 1999च्या पाणी पुरवठा योजनेचा. मग 2006ला या भूमिशहरवासियांनी आमच्या बाजूने कोल दिल्यानंतर ती एक माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेची मंजूर स्कीम होती 14 कोटीची. तर 1 कोटी त्यावेळेस नगर परिषदेची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती एकदम वाईट होती. 1 कोटी 40 लाख सुद्धा त्यातले 1 कोटी नाही 1 लाख सुद्धा भरल्यानं नव्हतं. त्या 2 वर्षाच्या काळामध्ये 1 कोटी 40 लाख वन टाइम भरून ती पाणी पुरवठा सँक्शन करून आणली, मंजूर करून घेतली आणि 2008 पर्यंत 8 मध्ये ती पाणी पुरवठा योजना चालू केली 1999ची. नाहीतर आपण बघत होतो तर बाळासाहेब गोळे आहेत की आपण जर ती पाणी पुरवठा ज्यावेळेस होती तर कमऱ्या वेळेला खड्डे होते. आपण बघतोय शहरामध्ये काय अवस्था होती. आपण सगळे शहरातलेच सगळे नागरिक आहेत, आपण पत्रकार पण शहरातले, पण केल्यानंतर आज 2015-16 पर्यंत पाण्याची काय अडचण वाटत नव्हती. मग त्यानंतर आम्ही 2000 ही काय सहज कुठलं होणार, एक दिवसामध्ये होणार काम नाही.
ह्याचे 1-2 वर्ष सर्वे चालते त्या ठिकाणी कामाचे. 2016 मध्ये चर्चा केली त्यावेळी नंतर 5 वर्ष गेले. परत नंतर 2021 पासून 2021 मध्ये नगर परिषदेची प्रशासकीय जो नगर परिषद कालावधी होता 16 ते 21 मध्ये तो संपला. त्याच्या अगोदर आम्ही गेल्या 5 वर्ष पाठीमागे पण पाठपुरावा करत होतो आणि 2021 ते 2024 पर्यंत ह्याचा पाठपुरावा चालू होता. कारण याच्यामध्ये आपल्या मतदारसंघाचे आमदार आणि मंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांच्याबरोबर चर्चा करून यांच्यावर पाठपुरावा करून ही योजना जी आहे 42 कोटीची ही सँक्शन केली. बरं मला सांगा तुम्ही हा विषय सँक्शनचा विषय आम्ही गेल्या वर्षीपासून याच्यासाठी 2-3 वर्षापासून ट्राय करतोय मंजुरीच्यासाठी. मग तुम्ही आता या 4 महिन्यामध्ये शासनाच्या पूर्ण अटी व नियम ही कुणाच्या नागरिक म्हणून संजय गाडवे किंवा प्रमोद कांबळे असेल किंवा बाबर असेल किंवा अजित असेल कुणाच्या इच्छेप्रमाणे कुणाच्या म्हणण्याप्रमाणे कुठली मंजूर कुठली स्कीम होत नाही किंवा आमची इच्छा व्हावं की ह्या भूम शहरामध्ये पाणी पुरवठा मंजूर करायचे अशी कुठली संयोजना कुठली होत नाही. त्या शासनाने सर्वे केल्यानंतर त्याला 2023 तारखा आहेत माझ्याकडं त्यावर त्याला मंजुरी दिली पूर्ण अटी व शर्तीची म्हणजे पूर्ण करून सर्वे करून तो सर्वे सगळा करत असताना त्यांनी मंजुरी दिल्यानंतर ह्या भूमशहरमध्ये पाण्याची गरज नाही की ह्याच योजनेला मंजुरी दिल्यानंतर आज भूमशहरामध्ये थोडका भाग असा आहे तो भाग असा ती पण सांगतो तुम्हाला. आपल्या मानसिकता माणसाची मानसिकता असते की मला येतंय मला बाकीचं काही घेणं नाही मला पाणी येतंय ना पण ज्याला पाणी येत नाही त्याचं काय हा विचार कोणतरी करणं गरजेचं आहे. आम्हाला ह्या शहरवासियांनी 15 वर्षी जबाबदारी त्यामुळे आम्हाला त्या शहरवासीची नागरिकांची काळजी आणि ते नागरिक आमच्या बरोबर येतात. त्यामुळं त्यांनी आज आम्ही जरी सत्तेवर नसू किंवा आम्ही प्रशासकीय कालावधी असेल तर त्यांनी आम्ही गप्पच नाही आम्हाला आमच्या बुद्धीला पडत नाही माणुसकी म्हणून की ज्या लोकांनी निवडणूक लागल्या असं तर आपल्याला सर्वांना समजलं असतं की काय झालं असतं. आज तिथं आपण नाही तर म्हणून जर समजा आपण गप्पच बसायचं म्हणलं आणि याचं कारण मला समजलं नाही सुरपडच्या लोकांचं काय कारण आहे की पाणी पडू नको. माहिती का तुम्हाला शहराला पाणी कुठं येतंय पाणी कुठं येत नाही ह्याचा तर तुम्हाला सर्वांना अभ्यास आहे का. आज शहरामध्ये जर 2-3-4 जर भाग सोडले आपण ह्या शहरामध्ये त्या 3-4 भागामध्ये पाणी सुटतं पाण्याची अडचण काय आहे आणि पाणी कसं सुटतंय ह्याचा तरी तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. आज नगर परिषदेचं आपण खरंच त्या कर्मचाऱ्यांचं आभार मानव थोडं कमी. ह्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत ही कम्प्लीट लाईन चालू असते. पाईपलाईन म्हणतो आपण की पहाटे 4ला पाणी चालू केल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत पाईपलाईन असते. त्याचं कारण काय पाणी मिळतं ठीक आहे ना मी मान्य करतो की निम्या भागामध्ये एक 25 ते 30% भागामध्ये फक्त बऱ्यापैकी पाणी मिळतंय. खाली 70 ते 75% भागामध्ये पाणीच मिळत नाही. बरं एक त्याच्यातली तुम्हाला अर्थ सांगतो आता काही मुद्दे बोलले होते ह्याच्यामध्ये की पहाटे 4ला पाणी सुटल्यानंतर आमचे परवाच एक वडकर बंधूचं करंट लागून त्यांचे एक्सपायर झाले. त्यावेळेस मोर्चे काढणारे तुम्हीच की पहाटे 4 वाजता पाणी कसं सोडता आणि तुम्ही आज पाणी म्हणणारे तुम्हीच लोक म्हणजे तुमचं नेमकं तुम्हाला बोलायचं नाही मला परंतु या नागरिकाला या लोकांनी प्रश्न विचारायला पाहिजे की पहाटे मी पाणी सोडायचं नाही रात्री 11 वाजता पाणी सोडायचं नाही पाणी द्यायचं नाही काय शहराला. ही जी मुद्दे आहेत त्या नागरिकांनी खरंच ही मुद्दे जे आहेत ते विचार करण्यासारखे मुद्दे आहेत. तुम्ही म्हणता 3 दिवस पाणी 3 दिवसाला पाणी येतं पण कशासाठी येतं ह्याचा पण आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. मला सांगा तुम्ही आज पहाटे 4ला पाणी चालू करतो रात्री 12 पण पाणी चालतं तसंच दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 4 पासून असं 3 दिवसात ज्यावेळेस आपण 3 दिवस पाणी देतो तेव्हा एक कुटुंबाला पाणी मिळतंय किती 3 दिवस पूर्ण पाणी दिल्यानंतर. आज ही अवस्था आहे. येणाऱ्या 25 ते 30 वर्ष या पुढच्या येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये 15 वर्ष 20 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये आपण आपला नंबर 10व्या ते 11व्या दिवशी नंबर द्यायला आम्ही तुम्ही आमच्याकडे जबाबदारी दिलेली आमच्यावर विश्वास टाकलेला तुम्ही म्हणून आम्ही तुमची काळजी करतो आणि नंतर आमचं काळजी करायचं काहीच कारण नाही त्यांच्यासाठीच आम्ही पण झालो असतो. फक्त हा जो विषय चाललाय हा फक्त राजकारणासाठी राजकारण करायचं आणि निवडणुका जो आल्यात म्हणून हा जो उद्योग चाललेला आहे यांचा हा उद्योग कृपा करून तुम्ही आपल्या शहरवासीयांना कृपा करून विनंती करतो की ह्यांना नागरिकांना वेठी जोडू नका आणि लोकांचे गैरसमज करू नका. कारण का पाण्याला मीटर बसणार आहे. आता ह्या महाराष्ट्रामध्ये ह्या भारतामध्ये
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे जेवढे अमृत 2 योजना आहेत अख्ख्या आज तुम्ही काल म्हणला ती एकच ह्याच्यामध्ये सँक्शन आहे फक्त नळदुर्ग आणि भूम चालू आहे फक्त. माझ्या माहितीप्रमाणे लोहाला सोडलं तर जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी अमृत 2ची योजना या पाणी बोर्डच्या चालू आहेत काही चालूच्या टेंडरच्या प्रोसेसमध्ये आहेत. जेवढ्या या भारतामध्ये जेवढे शहरं आहेत त्या शहरामध्ये या पाणी बोर्डात नागरिकांना आमचा विचार नाही हा राज्याचं आपल्या देशाचं जे नेतृत्व करत होतं तो त्यांचा विचार आहे की या शहरात नागरिक गटार योजना असेल, फिल्ट्रेशन असेल, अशुद्ध पाणी शुद्ध करण्याच्या योजना असतील, ह्या सगळ्या योजना आहेत. हे तर तुमचं म्हणणं की हे करतात ती करतात. आम्ही तुम्हाला ह्याच्यातनं आम्हाला मुद्दा लक्षात आला की प्रशासकीय कालावधी तुम्ही प्रशासक असू द्या, शासकीय कर्मचारी असू द्या, ही जी यंत्रणा जी आहे ती काम करते ही सर्वसाधारण आपल्या शहरातल्या नागरिकांसाठी करते. यंत्रणा जी आहे, प्रशासकीय यंत्रणा जी आहे, फक्त माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला ह्याच्यात मला एक दिसायला आले की जी यंत्रणा आहे, शासकीय कर्मचारी आहेत, ह्यांच्यावर दबाव टाकायचा आणि काही करून आम्ही जे म्हणतो मग नेबाई आम्ही जे कामं सांगतो आम्ही विनाकारण ही करतोय हा दबाव टाकून ह्या लोकांकडून शासकीय अधिकाऱ्यांकडून ही कामं करून घ्यायचे हा ह्याच्यातनं मला त्याचा प्रथम उद्देश होतो या ठिकाणी. कारण का काम तुम्ही तुमच्याकडे जर तक्रार करा लोक आले तरच तुम्ही प्रशासकाने यांना कर्मचाऱ्याला सांगता. तुम्ही शहरामध्ये काय चाललंय तुम्हाला माहितच नाही. तुम्ही फक्त आम्ही सर्वपक्षीय मला याच्या निमित्ताने तुम्हाला पण विचारायचं आहे की खरंच ही जी पक्ष आहेत ही जी पक्षाची नावं सांगतात सर्वपक्ष कुठले मला पण माहित नाही. मी पण पक्ष आहे. सर्वपक्षी म्हणजे कुठले सर्वपक्षी आहे? त्यांचे पक्षाचे नेते असतील, महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, त्यांनी सांगावं की ही भूम शहरामध्ये जी काम आहेत तुमचं नवरत्न आहे 140 कोटी काम ती बी बरोबर ती बी नाही म्हणते. त्याचं बी काम काय म्हणते हायकोर्टामध्ये PI दाखल केलंय त्या भूम शहरामध्ये कामाची गरजच नाही. आता पाणी पोटाची गरज नाही. कुठलं भूम परांडा रस्ता चालू होता 4 महिन्याखाली चांगलं क्वालिटीचं काम चालू होतं. तिथं आले अजिबात निकृष्ट काम चालू आहे म्हणून ती काम 4 महिन्यापासून बंद केलं. मला सांगा तुमच्या या राजकीय स्वतःच्या स्वार्थापोटी ह्या शहरवासीची काय म्हणून तुम्ही अडचण करतात तुम्ही लोक ह्या विषयामध्ये जनतेने पण मी एक जनता म्हणूनच एक नागरिक म्हणून जेव्हा विचारतो तुम्हाला मी कुठल्या पक्षाचा म्हणून विचारत नाही तुम्हाला मी आणि पत्रकार म्हणून पण एक पत्रकार म्हणून तुम्हाला पण माझी विनंती करतो तुम्हाला की जी सत्य परिस्थिती आहे शहराची किंवा नागरिकांच्या ज्या काय अडचणी असतात त्या अडचणी तुम्ही खरं सत्य मांडणं गरजेचं आहे. पाणी पोट तुम्ही नको म्हणताय. पाण्याची खरंच गरज नसेल तर त्यात भाजपचे कार्यकर्ते होते, काही सेनेचे पण कार्यकर्ते होते. विरोधी पक्ष म्हणून त्यांचं काम करणं त्यांना करावंच लागतं. कुठलाही या महाराष्ट्रामध्ये कुठेही बघतोय आपण विरोधी पक्षाला फक्त कुठलं काम सांगत येतं तक्रार करणं होती विरोध करणं त्यांचं विरोधी पक्ष म्हणून काम असतंय. त्यांची काही चूक नाही. विरोधी पक्ष म्हणून त्यांचं करणं गरजेचं आहे. त्यांचं ते काम पार पडतात. पण सत्ताधारी जी लोक आहेत ही जी लोक आहेत त्यांनी सांगावं पत्रकारपाशी घेऊन आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही येतो शासनाकडे आणि सगळं कामं बंद करा म्हणतो. नागरिक जर म्हणत असेल तर त्यात नागरिक जर म्हणत असेल नागरिकांची जर इच्छा असेल की आपल्या शहराला कुठल्याच शहराला विकासाची गरज नाही जसं इतर गावं आहेत तसंच आमचं शहर राहू द्या. आम्हाला पाणी नको, आम्हाला जाण्यासाठी रस्ता नको, आम्हाला कुठलं गार्डन नको, आम्हाला कुठली लाईटची व्यवस्था नको असं शहरांची इच्छा आहे. शहरवासींची इच्छा आहे का मला सांगा तुम्ही. मग ही कुणासाठी चाललंय आणि कशासाठी चाललंय ह्या विषयाबद्दल आम्ही त्यांना सांगण्यासाठी नाही परंतु शहरातले नागरिक आहेत ह्यांना फक्त नागरिकांचे गैरसमज होऊ नये नागरिकांचे आणि वेगळं सांगायचं की तुम्हाला पाण्याचं मीटर लागणार आहे. आता भारतामध्ये मीटर लागणार आहे का? बरं लागलं भारतामध्ये लागलं अख्ख्या देशामध्ये लागलं फक्त तुमच्या भूम नगरपालिकेला लागणार आहे का? तुम्हाला गरज आहे तुमच्या घरामध्ये 2च माणसं आहेत तुम्हाला पाण्याची गरज नाही. समजा 300 ते 400 लिटर पाणी येते पण ज्याचे कुटुंब मोठं आहे त्या माणसाला पाणी नसल्यानंतर पाणी नसल्यानंतर त्याची काय अडचण आहे त्या माणसालाच माहिती त्या कुटुंबाला माहिती की पाणी एक दिवस पाणी नाही त्याची गावात राहिली. एकतर शहर असतं आपलं उंचवत शहर असल्यामुळं 99% बोरला पाणी लागत नाही. त्यामुळे फक्त नगर परिषदेचे पाणी येणार आहे त्या पाण्यावरच अवलंबून राहिलं लोकांना.
शहरात. मग फक्त तुम्हाला गरज नाही मीटर लागणार आहे, तुम्ही सांगा. तुम्ही मी नगर परिषदचं तो पण कायदे कुठेतरी केला आपण, एक तर कायद्याचा कुठला अभ्यास न करता आपल्याला एकच माहिती फक्त एकच शिकवलंय. त्यांनी शिकवलं का त्यांचे पक्ष शिकवत मला माहित नाही. कुठलं शहरातलं काम चालू झालं की ते 10,000 रुपयाचा मोबाईल द्यायचा आणि हे असं करत बसायचं आणि ब्लॅकमेल करायची. हा प्रकार बंद करायला पाहिजे. हा प्रकार हे तुमची काही नुकसान होत नाही, हे शहरवासींची किती नुकसान होती हा विचार करा तुम्ही. पण याच्यामध्ये वैयक्तिक आमचा काय स्वार्थ आहे. जे काय होतंय ते कुठले टेंडर असतील कुठलं काम असतील ही सगळ्या कामाची शासनाच्या नियमाप्रमाणे होते का. तुम्ही म्हणता कामं कुठलं टेंडर जर असेल महाराष्ट्र लेवलला टेंडर कुठल्याही कामाचं 2 लाखाच्या पुढचं 10 लाखाच्या पुढचं ऑनलाईन टेंडर असते. अख्खा महाराष्ट्र बघतो ते टेंडर. पण सगळं तुम्ही जेवढे कामं नगर परिषदेला होते तेवढे कामं सगळे नियम माहिती होते असं त्यांचं म्हणणं काय. तुम्हाला सांगा 2001 पासून चौकशी झालेली आहे. तुम्ही ह्यांनी चौकशी केली की नाही, ह्यांची चौकशी ही बरोबर नाही म्हणते, ह्यांनी केली की ह्यांची बरोबर नाही म्हणते. ती शासकीय कलेक्टरने केली, शासनाने चौकशा केल्या. नंतर आता हायकोर्टामध्ये हायकोर्ट चौकशी झाली. पण ही जी आहे ही फक्त तुम्हाला नगरपालिकेच्या निवडणुका आल्या का तेवढं निवडणूक आली की तेवढं दिसतंय का. तुम्ही चांगलं काम केले पण सांगा ना. जिथं वाईट आहे तिथून वाईट 100% म्हणून आमचं काहीच म्हणणं नाही. आणि आम्ही शहरवाशांना सांगतो, ज्यावेळेस आम्ही सत्तर होतो तर शहरातल्या नागरिकांना सांगत होतो की आपण उभं राहून त्या कामाचे काम करून घ्या तुम्ही. आम्ही आणि काम निकृष्ट असेल तर त्या ठिकाणी आम्ही सुद्धा कामं बंद केलेली आहेत. पण तो सगळं चांगलं आहे. मग हे तुमचं कट कारस्थान हे कारस्थान चाललंय हे कशासाठी चाललंय त्याचं कारण तर सांगा तुम्ही लोकांना. पाणी नको असं आम्ही येतो तुमच्या बरोबर. आता तुम्ही सर्वपक्षीय सगळे आहेत म्हणल्यावर पण त्याच्यामध्ये नागरिकांचा विचार घ्या तुम्ही. आणि हे सांगतो की याच्यामध्ये आज मीटर अख्ख्या सगळ्या सिटीमध्ये ज्याला कमर्शियल लागतं त्याला पाणी ज्याच्या आसपास मीटर येतं. कुठल्या शहरामध्ये मीटर प्रमाणे रिडिंग पाणी वाटप मला सांगतो तुम्ही. का तुम्ही याची दिशपासून करताय. नागरिकांची का फसवणूक करता तुम्ही की नाही मीटर बसवणार तर तुम्हाला मीटर पण पाणी लागणार आहे. कशासाठी फसवणूक करता. तुमच्या स्वतःसाठी होत काही नाही. तुमच्या बाबतीत काम बंद होत नसते घरी. अडचण अशी की त्या कामाला फाटे फुटून काम लांबत असेल पण तुम्हाला कामच नको असेल का शासनाने तुमच्या घरी यायचं का. नाही ही सर्व पक्षी तुम्ही ही शहरातलं विकास काम करायचं की न करायचं शासनाने विचारलं त्यांना घरी सांगा तुम्ही. बरं काम चालून झालं 4 महिने. 4 महिन्यानंतर तुम्हाला आज जाग आली का की शहरातले पाईपलाईनचं काम चालू होतं आणि आज काम बंद करायचे. 4 महिने जाग आली का तुम्हाला. त्यावेळेस तुम्ही झोपले होतं का काम चालू होतं त्यावेळेस सांगा तुम्हाला. 4 महिने येत आहे आणि तुम्ही भ्रष्टाचार टाकण्यासाठी शहरवासी आहेत ना त्या भूमी शहरातले सगळे जे कामं झाले त्यांचं असं म्हणतं की शहरातले सगळे कामं निकृष्ट झाले. सगळे शहरातले कामं मला सांगा डांबरीकरण जर असेल तर त्याच्यासाठी फक्त 2 वर्ष आवश्यक डांबरीकरणाचं. आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय 1 वर्ष काम केलं 1-1.5 वर्षामध्ये काम कुठलं खराब होतं तुम्ही पण बघताय. आज या भूमी शहरामध्ये आलमपूरचा रस्ता असेल बायपास जाणारा रस्ता असेल आणि नाट्यगृहाच्या बाजूने 15 वर्षापासून कामं खरंच नाहीत. मग तुम्हाला फक्त निकृष्ट दिसले का कामं ही लोकांची आम्ही केलेली कामं आहेत. अशा शहरामध्ये तुम्हाला किती कामं दाखवू त्याला 15 वर्षापासून आणखी त्याला डांबराचं टिप कसं टाकलं ना 1 रुपये करत नाही. आणि शासनाच्या नियमाप्रमाणे फक्त 2 वर्षाची कामं करणं होतं. किती 2 वर्षाची. तुम्ही अख्खं सगळं निकृष्ट झालं म्हणता कसं जमणार सांगा तुम्हाला. पाणी पोटा गरज नाही मात्र त्या पाणी पोटाबद्दल मी ह्यांच्या बोलण्याला किंवा ह्यांच्या पत्रकारांची किंमत देत नाही. पण मला नागरिक माझे मित्र कंपनी आमचे कार्यकर्ते माझे सर्व सहकारी बसलेले त्यांचं म्हणणं आलं की आपण जर असंच ग बसलं तर लोकांचं गैरसमज होऊन आपल्याबद्दल लोकांचा गैरसमज होईल. मला थोडा आवाज येत नसलं बहुतेक आज माझा घसा बसलेला आहे. नाही पाणी जर घसाच बसलेला घसा त्रासच आहे मला. मी कुठलंच काम सगळेच काम निकृष्ट म्हणजे तुम्ही पण प्रश्न विचारा ना त्या सर्व पक्षांना त्यांच्या नेत्यांना विचारा जिल्हास्तरीय लोक ऐकताना की शहरामध्ये चाललेलं काही बरं नाही का. शहरामध्ये सुधारणा झालं नाही का. आज शहरामध्ये भूम नगरपालिका मराठवाड्यामध्ये सगळ्याच्यामध्ये स्वच्छतेमध्ये नंबर 1 ला. आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघताय
की मात्र असे प्रयत्न आहेत की ह्या महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये नंबर 1 नगर परिषद आणण्यासाठी आमचे प्रयत्न चालू. नागरिक जो पण आमच्या बरोबर आहेत, त्या शहरातले नागरिक आणि शहरवासी आहेत जो पण आमच्या बरोबर, आम्ही कुठली सुद्धा काळजी करत नाही. त्यांचं फक्त ही जी नाटकं चालली ती सगळे ही फक्त नगर परिषद निवडणुकीपर्यंत आणि येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये ह्यांची काय परिस्थिती, आपण कुठं येतो तो पण ह्यांना पण लक्षात येणार. कारण का प्रत्येकाची जी कामं आहेत, प्रत्येक जो काम करतो प्रत्येक काम आहेत ना ती जी बॉडी दिली असते कामं करतात त्यांनी फक्त पाठपुरावा करतो, पाठपुरावा मंजूर करते. आमच्या पोलीस प्रशासक लोक शासकीय अधिकारी काम करतात. मला ह्यांच्या बोलण्याचं दुःख वाटतंय लोकांच्या की ह्यांच्यासमोर जी नियमात नाही, जी कायद्यात नाही त्या विषयात जो बोलत बसले तर ती येडे म्हणले तर त्याचे मला सुद्धा येडे बनावं लागलं. देवाशी पण कुठं बोलत नाही म्हणजे खरं क्यू येते एखाद्या विषयाची आम्हाला बोला. तुम्ही विरोध करा, राजकारणामध्ये विरोध केल्याशिवाय समोरचं काम चांगला करत नाही 100% मी विषय मान्य करतो. पण आपण कुठे विरोध करावं त्याच्यात थोडं ताकदंत्र ठेवा आपण लोकांनी सगळ्यांनी. आता 140 कोटीच काम आहे, रस्ते खोदले म्हणजे कशासाठी खोदले की त्यांनी भ्रष्टाचार केला झाकण्यासाठी, बरोबर आहे का? कालचा एक मुद्दा आहे त्यामध्ये. मला सांगा खरंच काय सांगा तुम्ही सगळे रस्ते दिवस आम्ही गोल्यात फाशी गुजर बोगस कामं झाले असतात तर गोल्यामध्ये आम्ही तर कामं केलेलं नाही. ज्यांनी केले तर प्रशासकांनी कामं केले तर पण त्यांनी बिचार त्या नगर परिषदेने एवढे चांगले क्वालिटीचे कामं केले. आज 3-4 वर्ष झाले तरी मला सांगा कुठला रस्ता खराब आहे. पण ती रस्ता नसू द्या, येणार आपण 30 वर्षाचा विचार करायचा का ह्या 2 वर्ष विचार करायचा, 2 वर्ष करायचा का पुढच्या 30 ते 40 वर्ष विचार करायचा. आज जर पाणीपुरवठा आपण योजनेमध्ये जर एखादी स्कीम जर बंद पडली तर 20 वर्ष पाणी मिळत नाही. आज बाकी शहर असू द्या 8-10 दिवस पाणी येत नाही. 8-10 दिवस बार्शी असू द्या, उस्मानाबाद असू द्या, धाराशिव असू द्या, लातूर असू द्या, कुठं 10-15 दिवस पाणी येत नाही. बीड असू द्या, नाही ऑल शहर आहेत आपण नाव घेत नाही. आपण जर त्यांचं नाव घेतलं त्यांना काहीतरी वाटेल, त्या लोकांना काहीतरी वाटेल. ह्या शहरासाठी आपल्या अवस्था करायची का? आज एखाद्या शहरामध्ये गेलं, गल्लीमध्ये गेलं तर त्या कचऱ्याचा घन कचरा वास येतो. एखाद्या गली घरात राहू वाटत नाही लोकांना. आम्ही जातो त्या ठिकाणी मी पण जातो आणि आपण पण जात आहे सगळे. मग त्या शहरातली स्वच्छतेची काय अवस्था आहे, पाण्याची काय अवस्था आहे विचारा तुम्ही लोकांना. हा जो शासन निर्णय घेतला आहे हा शासनाचा निर्णय चांगला आहे आणि आपल्या ह्या मतदारसंघ नेतृत्व करणारी आम्ही पाठपुरावा केला त्याबरोबर आणि मंजूर करण्यासाठी काय कष्ट झालं आमच्या जीवाला. म्हणजे हे सगळं कृपा करून ह्या नागरिकाला विनंती करतोय निमित्ताने मी ही जी कामं आहेत ती सर्व कामं चांगल्या पद्धतीने चालू आहेत. आम्ही ठरलो होतं की ज्याला मार्केटमध्ये किंमत नाही त्याच्याबद्दल जास्त बोललं. मला एक दुसरे तुम्हाला पत्रकार ह्या निमित्तानं तुम्हालाच विचारते मला की लोक त्याच्याकडे जात नाहीत व लोकांसमोर कुठला तरी उद्दिष्ट जायचं म्हणून तुमचा हा कारभार चालला का हा एक विषय आहे त्यामध्ये. हा प्रश्न आहे बरं का की कुठल्या निमित्त लोकांसमोर जायचं. तुम्ही लोकांसमोर जावा सगळं करा पण तुमचा उद्देश चांगला होतो, तुमच्या मनामध्ये चांगला होतो. जे पाण्याचे विषय असतील, रस्ते विषय असतील, नालीचे विषय असतील, गार्डनचे विषय असतील, हे चांगले विषय आहेत. ते चांगले विषय लोकांसमोर तिथं खरंच खराब आहे, खरंच गरज नाही असे विषय लोकांसमोर. आज स्मशानभूमीचा विषय 2001 मध्ये आरक्षण कोणी टाकलं? 70-2001 मध्ये कोण होतं? आपण 70-2006 मध्ये आलो होतो. आरक्षण टाकणार कोण? तीच आज त्याच लोक त्यांच्या मांडून बसत आणि तिथं आरक्षण तुम्ही अडचण का सांगत नाही? तिथलं काम का होत नाही म्हणून तुम्ही अडचण सांगा ना. आता पाठपुरावा करून आता CM साहेबांच्या टेबलवर फायनल झालं, आरक्षण काढलेलं शासनाने, सगळे प्रस्ताव झालेले आहेत, सगळं झालेलं आहे. 1 महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये CM साहेबांची त्या कधी सेव होऊ शकते. गेल्या वर्षी आम्ही त्याच्यावर मागणी करून पालकमंत्र्याला मागणी करून 3.5 कोटी बजेट टाकलं होतं त्याच्यावर कशावर बौद्ध स्मशानभूमीला. पण ते पेपर न आल्यामुळे ते थांबलं त्याचं काम. येणाऱ्या उद्याच्या 8-15 महिन्यामध्ये आम्ही पाठपुरावा करून ते आरक्षणचा एकदा पेपर आला की कलेक्टर प्रस्ताव दाखल आहे आमचा परत की ह्याला द्या म्हणून येणाऱ्या काळामध्ये तिला काम आम्ही जर नाही म्हणलं एक सांगतो
ज्याला शासन जे तत्पर आहे, आम्ही जर एखादं काम करू नका म्हणलं तर शासन जिथं तिथं काम करतं, शासन तिथं काम होणारच आहे. तुम्ही गळ्यात मडकं बांधायची, प्रत्येक 26 जानेवारीला दिवस आला की उपोषणाचे त्या नगर परिषदेला काय कर्मचाऱ्याला वेठी धरायचं आणि तिथं उपोषणाचे अर्ज द्यायला लावायचे. असं तर फक्त काही करू नका. तुमची मानण्याची गरज नाही. शासनाचे काम आहेत, जबाबदारी शासनाची. ही कामं होणारच येतं. तुम्ही म्हणले तरी, तुम्ही नाही म्हणले तरी होणार. त्यामुळं दुसरा एक विषय प्रत्येक ठिकाणी सांगतात की फक्त बुंगलाच का 2% व्याजदर लावलं. ही तर सर्व ऐकत असं नीट ऐका. मी बॅनर पण लावायची मग आमची चर्चा झाली. बॅनरची पण आम्ही व्यवस्था करतोय की 1 जानेवारी ते 31 डिसेंबर ही वर्ष, 31 डिसेंबरच्या अगोदर जर आपण ती घरपट्टी नपट्टी भरली, जर भरली आपण, तर त्याला 1% व्याज माफ आहे. व्याज नाही, त्यांना 1% सूट आहे याच्यावर. असे 4300 बुंगला नळपट्टी झाले, म्हणजे नळ कनेक्शन येतात. त्यातल्या 1957 लोकांनी काहीतरी 1% सुटीचा फायदा घेतलेला आहे. किती? 1% सुटीचा रेकॉर्ड आहे. मी कुठं बोलत नाही, रेकॉर्ड आहे. तुम्ही नगर परिषद प्रशासकाला विचारू शकता. जाऊ मी माहिती घेतली तुम्हाला सांगतो, कागदावर आहे. मी कुठली गोष्ट बोलत नाही. म्हणजे आज 45 ते 50% लोकांनी जी चालू आहे त्याचा फायदा घेतला त्या लोकांनी. मग मला सांगा, तुम्ही एखाद्या व्यावसायिकात आपण आता MSCB 3 दिवस लेट भरलं तर त्याने 150-200 रुपये दंड आहे त्याचा. कुठल्याही तुम्ही स्वतःच्या प्रपंचासारखं फक्त एखाद्या गोष्टीला व्याज किती दिवस लोकांचा तुम्ही गैरसमज करणार. आज ह्या जिल्ह्यामध्ये नाही, माझ्या मत नाही, तुम्ही घरपट्टी बघा, नळपट्टी बघा, की आम्ही 15 वर्ष असताना प्रत्येक शासनाची पत्रिका तुमचं अनुदान बंद करू, तरी सुद्धा ह्या 10 ते 10 वर्षामध्ये घरपट्टी नळपट्टी फक्त 50-100 रुपये वाढलेले असतात. की सगळ्यात जास्त घरपट्टी नळपट्टी या भूमी शहरामधला आपण माहिती घ्यायला म्हणतो त्याची 1/2 इंची, 1 इंची आणि 1.25 इंची. तुम्ही ह्या लोकांना तुमच्या माध्यमातून सुद्धा जी परिस्थिती आहे ती सांगण्याची आमच्या बरोबर पत्रकार म्हणून तुमची सुद्धा जबाबदारी आहे. फक्त पत्रकार परिषद बोलली, संजय गाडेने नागरिकांनी बोलली, चला सर्व पक्षांनी बोलली चला, असं न करता तुम्ही पण या शहरवासियांनी तुम्हाला पण विनंती करतो की जे फॅक्ट आहे ती तुम्हाला पत्रकार म्हणून तुम्ही कामच पत्रकाराचं काय समाजामध्ये जी काय वाईट गोष्टी काय असतात सांगण्यात जनते लोकांपर्यंत पोहोचवा ही तुमचं काम आहे. का फक्त आम्ही बोलवलंय, आम्ही म्हणतो तीच देणं ही कामं की मला सांगा तुम्हाला पण प्रश्न आहे. मला जी सत्य आहे ती तो लोकांसमोर मांडायला पाहिजे. आता हा माझा मुद्दा आहे की 2% व्याजदराचा तुम्ही जर 8-8, 10-10 वर्ष जर घरपट्टी नळपट्टी मला येत नाही, 8-8 वर्ष तुम्ही त्याच्या 2-2 लाखाच्या लोकांना पावत्या दाखवायच्या, तर किती दिवस तुम्ही लोकांचे गैरसमज करणार आहे. हा नियम निका प्रशासकाचा नाही, पण निका संजय गाडीचा नाही, पण निका बॉडीचा नाही. हा नियम हा महाराष्ट्रामध्ये माझ्यामध्ये 70 ते 80% लोकांचा म्हणजे चांगल्याला तीच वागणूक आणि वाईटला पण तीच वागणूक. त्याचा अर्थ सोडून तुम्ही काहीच करत नाही. म्हणजे तुम्ही जर 31 डिसेंबरच्या अगोदर पैसे भरले तर 1% सूट घ्या. सूट घेऊन तुम्ही 1% कमी करून ती तुम्हाला सूट मिळते. ही माहिती का तुम्हाला कोणाला? ही तुम्हाला जर माहिती मला सांगा. मग ह्याची माहिती कुणी पोचवून करायचं आपल्या मार्फत तर कमी कमी नागरिकांपर्यंत तुम्ही ह्याची पूर्ण माहिती पोहोचवा. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. आणखी एक वेळ फुटलेला आहे की तुम्ही राजकीय नेते काही एखाद्याच्या दैनिकाची पत्रकार आहेत तुम्ही लोक. आता एक फॉर्म्युला निघला आहे की मी पक्षाचा पत्रकार आहे, की मी कुठल्या तरी पत्रकारचं एक आयडेंटिटी तयार करायचं, मी पत्रकार उभा करायचं. जी बसलेली सर्व पक्ष येतं त्यातले पत्रकार किती, राजकीय नेते किती बघता का दर्शक? होय, सगळेच पत्रकार झाले. म्हणजे काय हा कुठला न्याय चालला आहे? म्हणजे का तुम्हाला संरक्षण म्हणून आणलंय का वसूल करायचं लायसन म्हणून तुम्हाला ते कार्ड खिशात आहे? ह्याची तरी आम्हाला तरी माहिती मिळू द्या. बरोबर आहे का? वसूल करायचं लायसन आहे का? काय उद्योग करताय आपण लोक? व्यवसाय कुठला करत नाही तर सध्या कशावर सगळे गाड्या गोड्या सगळं आणि आम्ही कमवलं म्हणतात. आता आम्ही इथं करतोय, आम्ही 10-20 लाख वर्षात टॅक्स भरतोय का? चोरीच्या पैसे टॅक्स भरता येतो का? कष्ट करतो आम्ही लोक. तर तुम्ही सांगा की रोजीत चालतंय तुमचं, कशावर चालतंय तुमचं? ह्या हिशोब
ह्या विषयावर करता कसं तुम्हाला सांगा तुम्ही? असे सगळे जे विषय आहेत, टीका करायचं नाव घ्यायची इच्छा नाही तुमची कोणाची, टीका करणार पण जे थोडंफार सत्य आहे ती पण मागं लागतो. आम्ही कुठल्या गोष्टी गप्प असतो, मग एखाद्या समोर प्रत्येक समोर शिवाय बसला, आम्ही जर असंच गप असतो आणि या माणसाला काहीतरी चूक आहे त्यावर गप असता, मग त्याचा अर्थ तो निघतो, त्याचा अर्थ तो निघतो. मला एका दोन मारली 2, मी असंच गप असतो तर 100% समोर होतो संजय गडकरी चूक आहे त्याची हक्क बसता नाही. तुमचा मुद्दा मला 100% सगळ्याचा मुद्दा मान्य करतो टीका करायचा, पण टीका आमच्यावर मी काही बी टीका करत असेल म्हणजे सत्य आहे तिथं टीका करू लागा. टीका ही निवडणुकीमध्ये करणारच नाही. आमचा मुद्दा एकच आहे, आम्ही जे काम करतो त्या शहरवासियांसाठी काम करतो. आम्ही कोणाच्या म्हणण्याप्रमाणे काम करत नाही. शहरवासियांची गेल्या 15, 20, 25, 1995 पासून जी जनता माझ्यावर आहे, जी कार्यकर्ते, जे सहकार्य माझ्यावर आहेत, मला ज्यावेळेस वयाच्या 18 वर्ष जे कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत ते आज मी कार्यकर्ते आहेत. 95 पासून आज 2025 पर्यंत आमचा एखादाही कार्यकर्ता बाजूला गेला नाही. जो कार्यकर्ता बाजूला गेलाय त्याच्या काहीतरी पोटात दुखत असल्यामुळे बाजूला गेला असं तो इलाज, त्याचा विलाज मी करू न शकल्यामुळे त्या माणसाचा विलाज तो एखादा बाजूला गेला असेल. 99% जो माझा कार्यकर्ता आहे त्याला जसं लहान लेकरू असतं 2-3 वर्षाचं, त्याचे आई वडील तो असं बाहेर जर पायरीवरच जातो त्याच्या मागे पुढे जात होता, तसं एखाद्या कार्यकर्त्याचं काही झालं, त्याला काही अडचण आली, त्याला काही दुःख झालं तर तेवढ्या तत्परतेने त्या कार्यकर्त्याला मी बघतो आणि त्याच्याबद्दल मला काळजी आहे त्या कार्यकर्त्याबद्दल. म्हणून हा कार्यकर्ता आज 30 वर्ष झालं, 35 वडिलापासूनच्या वडिलाबरोबर आमचे चंदूगड आहेत बघ, त्यानंतर तुमचे चंदूगड आहेत बघा. आमचे वडील ज्यावेळेस निवडणूक लढीत होते 1985 पासून, तेव्हा त्यांच्याबरोबरची माणसं अशी जी सगळे एक जीवाची माणसं आहेत. आम्ही राजकारण म्हणून किंवा निवडणूक म्हणून कुठलं कधी कुठल्या ह्याच्यामध्ये करत नाही. आम्ही आमचं एक बांधिलकी आमच्या असं लोकांशी किंवा नागरिकांची एक बांधिलकी म्हणून आम्ही करतो. ही सगळं आज पत्रकार परिषदेची माझी काही सुद्धा गरज नव्हती. एक बांधिलकी आपल्या शहरवासियांसाठी, जनतेसाठी, जनता बरोबर आहे आमच्या. आज सुद्धा सांगतो की जोपर्यंत जनता बरोबर आहे, जोपर्यंत मी तर सांगतो ना, मी सांगितलं बरोबर याच्यामध्ये बी, आणि मला विश्वास आहे माझ्या माणसाबद्दल, माझ्या कार्यकर्त्याबद्दल आणि या शहरातल्या जनतेबद्दल मला विश्वास आहे. कारण की मी चुकीचं वागत नाही, चुकीचा पाऊल टाकत नाही. एखादी चूक झाली तर माझं मी ते चुकलं माफ कर म्हणतो कार्यकर्त्याला. पण असं कुठली गोष्ट होणार नाही. त्या जनतेने ही जी मुद्दे आहेत ना, सगळ्यात महत्वाचे मुद्दे, पाणी पुरवठा लई मोठं सांगितलं तर तुम्हाला ऐकू वाटणार नाही. रात्री 12 वाजता पाणी सुटलं, कसं 12 वाजता सुटते, 30 मोर्चे काढ्या. 4ला सुटलं, 30 मोर्चे काढ्या. दुपारी 12ला पाणी सुटलं, दुपारी 12ला सुटलं, आम्ही कामाला लागतं, कामाला लोक जातात, त्यांनी पाणी पुरवठा करायचं. ही बघा तुम्ही अडचणी कशी असते. एकदा जरी पाणी पुरवठा मंजूर झाली, काम चालू झालं, पाणी पुरवठा चालू झाली तर सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत अख्ख्या शहराला पाणी पुरवठा होईल. सकाळी 1 वाजता 6 ते 3 तासामध्ये अख्ख्या शहराला पाणी पुरवठा होईल. एक दिवस बरं का फक्त, आम्ही डेली पाणी पुरवठा शकतो. मीटरचा हा विषय डोक्यातला खाऊन टाका. अमृत 2 योजनेमध्ये 8च आहे की पाण्याची गळती होऊ नये म्हणून ही मीटर बसवायचे. मला एखादा GR सांगा की ह्याला मीटर बसण्याची आकारणी करणार आहे, ह्याला पैसे आकारणार आहेत, असं सांगतो. एक तर एक कागद दाखवा मला, पुरावा दाखवा तुम्ही की ह्याला पाणी पुरवठ्याला मीटर लागल्यानंतर रिडिंग प्रमाणे पैसे लागणार आहेत. एक पुरावा द्या मला. आणि जरी तुम्ही लोकांचे गैरसमज करत असाल तर या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला, यांना निवडणूक लागणार 2, 4, 6 महिने लागणार आहे. तुम्ही 100% तुम्ही बरोबर आहेत आमच्या, ह्याची पण मला गॅरंटी आहे. आम्हीच येतं जोपर्यंत संजय गाडू जिवंत आहे तोपर्यंत तरी मीटरवर कधीच शहरामध्ये पाण्याची आकारणी होणार नाही. नाहीतर काम सगळं सोडून, राजकारण सोडून करण्यात घेऊया. जर मीटर प्रमाणे आकारणी म्हणलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला मी तेवढं सांगतो तुम्हाला. फक्त 2% बोललोय. 31 डिसेंबरच्या अगोदर जे असतील ते पैसे भरा. मी जर ठरलो सत्तेमध्ये त्यात पण लोक आहेत काय, त्यांनी पण शेमसाहेबकडे जावा आणि कमी करून आणा. आम्ही पण त्यांच्याबरोबर आहे, आणा कमी करू. आम्ही तर कोण उभाच राहणार नाही, तर आणा कमी करा. आम्ही तुम्हालाच पाठीमध्ये देऊ सगळे. राजकारण न करता तुम्हाला नागरिक म्हणून पाठीमध्ये देऊ. तुम्ही जे मुद्दे तर तुमची
तुम्ही म्हणताय ना की 2% व्याज ह्यांनी लावलंय हे केलं, तुम्ही माफ करा. आम्ही सगळं सोडतो राजकारण, तुम्हाला बिनविरोध देऊ शकतो, आम्ही नेऊन देतो आम्ही तुम्हाला सगळ्याला, सर्व पक्षाला. आम्ही उभं राहिलं म्हणजे कोणच राहत नाही. आणा सगळं करा, मीच माघारी घेतो, तुम्हाला पाठिंबा देतो, बिनविरोध तुम्हाला नेऊन देतो, तुम्हाला सगळ्याला करा तुम्ही काम, काय अडचण नाही आमची, का चूक आहे माझी. त्यामुळं विनंती परत नागरिकांना एक आवाहन करतो, ह्यांचे जे विषय आहेत ह्या विषयाला कुणी सुद्धा यांच्या भूलथापाला फक्त यांचे जे चाललंय फक्त नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा जो उद्योग चाललेला आहे एवढंच आपण लक्षात ठेवा. ही प्रशासन जे काम करतंय, मी या ठिकाणी पाणीपुरवठा विभागाचं गेल्या 15 वर्षात जसं काम चालू होतं तसं आमचा अनिल होळकर कर्मचारी होता, 2 वर्ष रिटायर झाला. विनंती केली आम्ही, तो राहत नव्हता काय, 2 वर्षापासून रिटायर करून सुद्धा तो सुद्धा 24 तास वेळ देतो. बाकी जो स्टाफ आहे पाणीपुरवठा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाही, हा भूमचा जो स्टाफ आहे पाणीपुरवठा पाणी वितरित करणारा, वितरण व्यवस्था जी आहे कमी लोकांमध्ये, एकदा जर पाणी चौकात भूमशाला पाणी 70 ते 72 ठिकाणी वाल करून वेगवेगळ्या भागाला पाणी द्यावं लागतं, वेगवेगळ्या भागाला पाणी द्यावं लागतं. ती काम एवढं तत्परतेने करते ती लोक. म्हणून आज आपल्याला सगळ्याला शहर वाचायला पुन्हा 20 मिनिट, पुन्हा 25 मिनिटं, पुन्हा 30 मिनिटं, पुन्हा 45 मिनिट पाणी मिळतं. ह्या लोकांवर त्या ठिकाणी मी त्या कर्मचाऱ्यांचं, त्या स्टाफचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि कुठल्याच प्रशासनाला आपण कुणीही भेटीस न धरता एक नागरिक म्हणून आपण प्रशासन सर्वजण सहकार्य करू, या ठिकाणी एवढंच सांगतो. आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचा असेल तर आपण विचारू शकतो. काल पत्रकार परिषद झाली, त्यामुळे सर्व पक्षांनी एक सांगितलं, आता 3 वर्ष झालं प्रशासक असताना सुद्धा ज्या योजना आहेत ते तुम्हीच आणल्या असा आरोप केला. हो, 100% मान्य. आम्हाला ह्या भूमिशहरातल्या योजनेसाठी ह्या भूमिशहराला पाणीपुरवठ्याची गरज आहे. मग आम्ही त्यांचा शासनाबरोबर पाठपुरावा करून, मी असेल, पालकमंत्री असलेले, आमदार असलेले मतदारसंघाचे, ह्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करून पाठपुरावा करून ही शासन मंजूर करून आम्ही चालल्यात. ना सत्ताधारी पक्षामध्ये होत होतं, आज मी सत्ताधारी आहे. जी शासनाला गरज आहे, तुमचा नागरिकांनी आम्हाला आमचं विश्वास दाखवलेला आहे. जोपर्यंत आम्हाला पराजय करून नाही तोपर्यंत आम्ही स्वतःला समजतो आज नागरिक आमचं विश्वास दाखवले नागरिकांनी. त्यामुळे आम्ही बरोबर आणणारच, जी गरज ती आणणारच ना, आम्ही आणणार 100% मान्यतो. ही मी सांगायची गरज तुम्ही सांगितलं, आभारी चाल. ज्या प्रकारे जर तुम्ही म्हणलात की आता या नवीन योजनेला मीटर बसणारच नाही, बसणारे मीटर त्या म्हणजे कर लागणार नाही त्याला, हो कर लागू शकतो. त्या प्रकारे तुम्ही 2% जी जास्त कर लागले त्यांचं म्हणणं आहे, हा कमी करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता सध्या? तुम्ही एक सांगतो तुम्हाला मी, आपण जरी घरात कुटुंब आहे आपण सगळं, आणि कुटुंबामध्ये कुणीच कामात जायचं माझं घर चाललं पाहिजे म्हणलं, तुम्ही प्रपंच कसं चालणार? तुम्ही नगरपालिकेची लाईट बिल असेल, स्टेशनरी असेल, कचरा असेल, स्वच्छता असेल, हे कुठून करणार तुम्ही? तुम्ही करत घ्यायचं म्हणजे ना नागरिकांकडून टाकायला जायचं मोडवाची गरज नाही ना. जे खरं आहे तेच बोल लागत. तुम्ही राजकारणामध्ये मी एक ठरलंय व्यवसाय की जे आहे ते खरं बोलणार. तुम्ही आज जे तुम्ही राजकारण आलंय, नगरपरिषद आली म्हणून म्हणता येईल, निवडणूक आली तुम्ही माफ करता. तुम्ही अख्ख्या तुम्हाला एकटाच चालत नाही म्हणून नगरपालिकेला. ह्या महाराष्ट्रामध्ये 80-90% नगरपालिका आहे. पण चूक काय शासनात त्यामध्ये सांगा तुम्ही यार काढून. तुम्हाला 1% सूट आहे, 31 डिसेंबरच्या अगोदर बघताल तर 1% सूट आहे. मग तुम्ही त्याला बी काही नाही, आणि ज्यांनी 4 वर्ष भरत नाही त्याला बी एक सामान्य काय जरा मला सांगा तुम्ही. जो वेळेवर भरतो आणि जो लेट भरतो काहीतरी फरक पाहिजे का नाही सांगा तुम्हाला. त्यामुळं जी आहे 1% सूट आहे, 31 डिसेंबर आपल्या ज्या बाकी आहेत ती भरण्यात द्यावा. आज मानसिकता अशी की आपल्या कर कुठलाच नसू नये, परंतु शासन कुठलं काही असू द्या, नगरपरिषद जर तुम्हाला तुम्ही आता प्रशासक आहे त्या ठिकाणी, त्या जरी करच कुठल्या जर लोकांचे पैसेच नाही भरले, तुम्हाला दंडच नसेल तर तुम्ही 10 वर्ष 5 वर्ष निवडणूक आल्यानंतरच पैसे भरताल. मग 5 वर्ष ते लाईट बिल कसं भागणार मला सांगा तुम्हाला. तुम्ही समाजामध्ये दोन्ही बाजूचा विचार करा, एक बाजूचा विचार करू नका. तुम्ही तुमचं पैसे 2% व्याजच बघू नका.
पण त्यांनी नगरपालिका तुम्ही जर पाणी नाही आलं, लाईट जर नसेल दारासमोर, तर तुम्ही तिथं जाऊन आयमावर शिवाय देता त्या कर्मचाऱ्याला. मग त्यांनी कुठून करायचं त्या प्रशासनाने? शासनाने काम कुठून करायचं? शासनाकडून नळपट्टी भरण्यासाठी, लाईट बिल भरण्यासाठी कुठला 1 रुपया शासन देत नाही. महिन्याला 6 ते 7 लाख रुपये लाईट बिल आहे पाणी बोर्डाचं आणि स्ट्रीट लाईटचं 9 लाख रुपये जास्त. ती भरणार कुठून तुम्हाला सांगा? तुम्हाला भरायचं कुठून? त्याचं जर म्हणणं असेल सर्व पक्षाचं की लाईट बी देऊ नका, आम्हाला पाणी देऊ नका, तर आपण तुमचं म्हणणं असेल गाव बोलू, आपण सगळे शहरातले नागरिक बोलू आणि सगळ्याला विचारू की तुम्हाला याची सगळ्याचीच गरज नाही. जसं ग्रामपंचायतला असतंय लाईट नसते, पाणी नसतं, काय नसतं, तसं असं तुमची इच्छा असेल तर तुमच्याबरोबर आहेत आम्ही. पण नागरिकाचं म्हणणं असेल तर, नागरिकाचं म्हणणं असेल आम्हाला लाईट देऊ नका, पाणी देऊ नका, काही देऊ नका, चालतं, आम्हाला पैसे देऊ नका, तुमच्याबरोबर तुम्ही पुढे व्हा, तुमच्या मागे आम्ही आहे. ना मागच्या 3 महिन्यापासून हे अमृती योजनेचं पाईपलाईनचं काम चालू आहे. मग हे आज एवढं पत्रकार परिषद घेऊन सांगायचं कारण काय? 3 महिन्यापासून आम्ही घेतो का सर्व पक्ष? पुढच्या पक्षाचं का? त्यांचं कारण एक तर जसं भूम भरणार रस्ता काम चालू होतं, बरोबर आहे, 6 महिन्याकडे काम चालू झालं, निवडणुकीच्या अगोदर हे घेऊन गेले. त्यांची त्यांनाच माहिती, त्यांचा व्यवहार कशात झाला नाही, ते काम बंद केलं लोकांनी. म्हणजे आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही, तर काम बंद होतं त्याने. परत आम्ही शासनाला पालकमंत्र्यांना विनंती केली की ह्या कामाची अशी परिस्थिती आहे, ही लोक कामं करून देतात. पालकमंत्री कलेक्टर स्पष्ट आदेश दिले, ह्यात कोण आडवा आलं तर कारवाई करा म्हणून. आणि त्यावेळेसपासून विनंती करून आम्ही परत काम चालू केलं मुंबांड्यात रस्त्याचं. तसं ह्या सुद्धा कामामध्ये झाला असं. त्यांना मी सांगितलं ना 3 विषय टीका पण करायची आमच्या सहकारी टीका. तुम्ही मग मी काल त्यांना विचारलं तुम्ही कशासाठी चाललाय हा विषय, वेटीस नागरिकांना कशासाठी धरताय तुम्ही हा विषय? मग तुम्ही आपण समजून घ्या ना. प्रश्न विचारायला पाहिजे होता की बाबा 3 महिने झाले हे काम आहे, आज 90% पूर्ण काम होत आले, तर तुम्ही पहिल्याच दिवशी का बंद केलं नाही? पहिल्याच दिवशी जनजागृती नागरी मोक्यामध्ये का केली नाही? आज 90% काम संपत आले का, तेव्हा कसं काय जाग आली? हा तुम्ही प्रश्न मांडायला पाहिजे होता का पत्रकार म्हणून, तर तुम्ही तो प्रश्न मांडला नाही. तुम्हालाही माहिती भूममध्ये सगळीकडे खोदकाम चालू आहे. आता जर तुम्ही बंद करा म्हणलं तर रस्ते आपले खोदलेले तसेच ठेवायचेत का? तुमचं चालणार आहे का? उद्या एक लेडीज आहे स्कूटीवरून पडतात, लहान मुलं सायकल खेळताना पडतात, मग तसंच ठेवायचंय का? हा प्रश्न आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही मांडायला पाहिजे होता का? किंवा असं झालं की पहिलं म्हणत होते कुंभकर्ण 6 महिने झोपतोय आणि 6 महिन्यांनी जागा होतोय, तसं आपल्यातले काही आहेत ते 3 महिने झोपतात आणि 3 महिने जागे होत असतील तर त्याला काही अर्थ नाही. आणि स्टँडर्ड आणि शेतकरी त्याला पाणी लागायचं तेवढंच लागतंय, पाणी कुणालाच कमी लागत नाही. मला वाटतं शेतकऱ्याला जास्ती पाणी लागतं, कारण शेतकऱ्याचे कपडे घाण होतात, पाय घाण होते, स्टँडर्ड लोकांचे पाय घाण होत नाहीत, कारण ती गाडीत बसतो, ऑफिसमध्ये बसतो, घरी जातो. पण आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला शेतात जावं लागतंय, शेतात गेल्यानंतर कपडे घाण होतात, आम्हाला खाली शेतात बसावं लागतंय, हातपाय घाण होतात. त्यामुळे सगळ्यात जास्ती गरज शेतकऱ्याला आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसालाच जास्ती पाण्याची गरज आहे स्टँडर्डपेक्षा. नाना देशामध्ये केंद्र शासनाने अमृती योजना आणली. ह्या योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यामधून फक्त आपल्या भूमचं नळदुर्गचं नाव आलंय. जे नाव आपल्या अमृती योजनेमध्ये आपलं यावं ह्याच्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न केले म्हणून हे विरोध करतात का अजून दुसरं काही कारण? एक राजकारणासाठी विरोधासाठी विरोध करायचा. आम्ही प्रयत्न केले म्हणजे तुम्हाला शेरवाशांनी शब्द दिला की नवीन पाणीपुरवठा योजना आपण पुढच्या 25 वर्ष विचार करून आपण ती पाणीपुरवठा मंजूर करून तुमच्याशी माझी गेल्या 1-2 वर्षापासून चर्चा झाली की पाणीपुरवठा आपल्या गरजेची आहे. फक्त तुम्हाला हा जो भाग असेल बाहेरचा त्याला PVC पाईप टाकले येतात. 8 दिवसाला 15 दिवसाला पाईप फुटतो. त्या लोकांचं पाणी नेहमी वन करीत फिरतात घागरे घेऊन पाण्याच्या. विकत घ्यायचे म्हणतात रोज मोलमजुरी करणारे लोक येतात. त्यांनी पैसे पाणी तर कसं विकत घ्यायचं हा पूर्ण विचार करून पहिलं 3 इंची लाईन आहे, तिथं 4 इंची आहे, 5 इंची आहे लाईन आहे. त्याच्यामुळे लोकांना पाण्याची प्रेशर पाणी मिळेल. आणि हा पाठपुरावा केलाय ही झाकून टाकणारी गोष्ट सगळ्याला माहिती. तुम्हाला शहरातल्या नागरिकांना माहिती, त्यांनाही माहिती की पाठपुरावा कुणी केलाय त्याचा.
आम्ही आणली, आम्ही मंजूर केलंय, पण प्रत्येक कामाला मुद्दामपुरातून आणली, कामाची गरज नाही म्हणल्या शहरामध्ये. सांगा बरं गरज नाही का? आज भूम शहरातले कॉन्क्रीट रस्ते झाले तर पुढच्या 25 वर्षामध्ये किती, मी विचार ह्या 5 वर्षात केलेला नाही किंवा त्या ठिकाणी प्रशासक आहे म्हणून आम्ही तिथं गप्पसत नाही. तर प्रशासक असू द्या, आम्ही असू द्या, आम्हाला जी करता येईल कामं, जी पाठपुरावा करते आणि जी चांगल्या शहर वाचीसाठी चांगलं काम आहे त्या कामासाठी आज सुद्धा गेलो 3 दिवस मुंबईत थांबून हातपाय पडून राजकारणामध्ये काय करतो तुम्हाला सगळं माहिती. ही कामं मंजूर करून आले सगळे काम. आज ही पाईपलाईन झाल्या की ह्याच्या पाठीमध्येच कॉन्क्रीट असते आणि मुदत संपल्याशिवाय कुठलं काम 2 वर्षाची मुदत होती, 2 वर्ष ना 3 ते 3.5 वर्ष झाले ते कामं करून आपण पहिले. आता चांगले राहिले, आपण कामं चांगले केले म्हणून दोष आहे का? ह्याचा अर्थच तो निघतोय ना की कामं क्वालिटीची केली म्हणून ती कामं चांगली राहिले नगरपालिकेने. नाही तर 1-2 वर्षामध्ये पहिले काम होत होते ना. 15 दिवशी रस्त्याने दूर आवडत होता, कॉन्क्रीट केलं तर 15 दिवशी. किती वेळ? आज 3 मी मग 20-15 वर्षाची काम येतात. आधी बघा तुम्हाला उदाहरण सांगतो, 5-6 रस्ते आणि एक खड्डा पडला नाही. म्हणजे दोष चुकत झाली माणसाने प्रशासनाची. त्यांनी काम क्वालिटीचे नगरपालिका करून घेतले म्हणून तुम्ही रस्ते खोदकाम करताना झाकून टाकतात. 2 वर्ष मुदत संपली त्याची रस्ता केल्याची. त्यामुळे आता ही पाईपलाईन झाली की पाठ्यामध्ये लगेच कॉन्क्रीट रस्ते आहेत रस्ते सगळे 140-114 कोटीमध्ये हीच कामच बनवा सगळे. पण ते आता जी पाईपलाईन खोदतो ना आपण, पाईपलाईन खोदल्यानंतर ही कामं पाठीमागे कॉन्क्रीटची रस्त्याची कामं चालू होणार आहेत. 70 ते 80% काम हे तर कॉन्क्रीट. पाठ्यामधून गैरसोय होणार नाही. हा जो विषय आहे तुम्ही माहिती घ्या पत्रकार म्हणून की अशी जी योजना आहे आणि अशी जी प्लॅनिंग आहे. अगोदर पाणी फोडण्याचं पाईपला पत्र दिलं शासनाला की पाणी फोडल्यानंतर आम्ही रस्त्याचं काम चालू करतो. मग एखादी गडबड जर असते, आम्ही आमदार साहेबांना पत्र दिलं की अगोदर पाईपलाईनचं काम आहे, पाईपलाईन झाल्यानंतर कॉन्क्रीट रस्ते करण्यात यावं आणि त्या कामाला मुदत टाकल्या. म्हणजे आपण बाकी शहरामध्ये पण बघतो पाईपलाईन जेव्हा झाल्या तर वर्ष लोकांना त्रास झाला फारसं, म्हणजे दुराच उडायचा सगळा. तसं या शहरामध्ये होणार नाही. पाईपलाईनचं काम कम्प्लीट झालं, कनेक्शन दिले की त्याच्यामध्ये पाठीमाग पूर्ण कॉन्क्रीट रस्ते होते 100%. किती? 100%. आणि ही जर कामं झाली कॉन्क्रीटचे तर येणाऱ्या 25 वर्षामध्ये संजय गाडीविलास आमचे काम कर म्हणून नमस्ते सुद्धा खाली गरज पडणार नाही. शेवटे शहरासाठी कष्ट घ्यायला बोलायचीच गरज नाही. ही आमचं काम करा. रस्ते, लाईट, पाणी. आणखी एक स्वप्न आहे ही शहर जे आहे 100% सोलर उभा करण्याचं. आता पाणी बोर्ड सोलर आहे. आता जी नवीन पाणी बोर्ड आहे ना सोलरवर आहे. लाईटच्या बऱ्याच कामाची गरज नाही. सोलर सिस्टीममध्ये तसं शहरातल्या जेवढ्या लाईट आहेत तेवढं करणं का. म्हणजे तुम्ही आठवा 15 वर्षाखाली की भूम शहर आहे ही डिजिटल. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये नाही, मला महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं शहर करण्याची स्वप्न आहे की थोडंफार 90-95% झालेलं आहे. 5-10% जे राहिले येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी काय केलंय की तुम्ही मी नाही ठरवणार. शहर ठरवलं, शहर माझ्या बरोबर आहे आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. लांब नाही, मी 100% सांगतो. मला 15 वर्षामध्ये बघताय 1-2-3च्या पुढे नगरसेवकांची विरोध निवडून आलेत का? एकदा 2 आले, एकदा 3 आले, एकदा 1च काय आलाय. आणि येणाऱ्या निवडणुकीत सांगतो तुम्हाला मी, एक जरी निवडणूक विरोधी नगरसेवक निवडून आला, आमच्या मताचे जर विरोध निवडून आला, ज्या दिवशी 17 नगरसेवक आमच्या मताची निवडतो तशी ह्या शहरवासीसाठी जे केलेलं काम आहे त्याच्यात खरा आनंद राहील. मला 17 नगरसेवक घेतील त्यावेळेस निवडून 17 एक सुद्धा येणार नाही. मी सांगतो मला शहरच बरोबर आहे. मला माहिती, माझा विश्वास जनतेवर आणि जनतेसाठी केलंय तेवढं मी करतोय. तर माझा लागल्यावर 100% विश्वास त्यांच्यासाठी करतोय. ह्यांच्या बोलण्यासाठी किंवा विरोधासाठी करत नाही. त्यांना काय विरोध करायची करा. नागरिक ठरवतील ना. आपण सगळं नागरिक येतं. उद्या सहाय्य कोणाच्या घेतल्या, उद्या आम्ही सहाय्य करू. साहेब दादागिरी केलो काय करतो.
चोराच्या उलट्या बॉम्ब येतं. आज शहरातल्या कुठल्या नागरिकांनी सांगावं की आम्ही कुठं दादागिरी केली, आम्ही कुठून अन्याय केला. कुणी येऊन सांगावं. आता समोर या तुम्ही सांगा मग तुम्ही की आम्ही कुठून अन्याय करतो, कुणा मारहाण करतो, पुन्हा दादागिरी करतो, कुणाला हप्ता मागतो, कुणाला पैसे मागतो. कॉफी करायची स्वतःची बुद्धी चालत नाही ना. हा कुणी नागरिक उद्या की आम्ही कोण दादोड केली, कोण पैसे घेतले. तुमचा धंदा काय, तुम्ही पैसे घेऊनच चालवत आहे तुमचं, तसं दाखवा आम्ही काय केले. ती बोलत नाही याचा अर्थ तुम्ही काही काढू नका त्याचा. आणि एवढी कमी नाहीत आम्ही पण. म्हणजे हे जे सगळे विषय आहेत हे सगळं कधीतरी बोलणं गरजेचं आहे. ह्याचा याचा अर्थ अन्नाची कॉफी दुसऱ्याची बुद्धी स्वतःची बुद्धी चालत नसतं, कुणाची तर कॉफी करूनच पास व्हावं लागतं. ती कॉफी करून पास होणारे विद्यार्थी स्टडी करणार नाहीत, त्यामुळे सोडून द्यायचं. चला पुढे. आपण बघतोय की प्रत्येक वार्डातून त्यांनी ही योजना चुकीची म्हणून सह्याची योजना चालू. अशा नागरिकांसाठी काय सांगायला पाहिजे? अशा नागरिकाला एकच विनंती करतो की आज जी पाणी बेट आहे जे ज्यांना मिळतंय, आपण एकतर प्रशासनाची चूक झाली की त्याने असं रोटेशन फिरायला पाहिजे होतं. आज तुम्हाला 4ला येते 1 महिना, तर पुढच्या महिन्यात तुम्हाला दुपारी 12 द्यायला पाहिजे. ज्याला दुपारी 4ला येते तर त्यांना समजलं सगळ्या शेरवाच्याला की ही खरी काय अडचण आहे, खरी काय अडचण आहे. आज ज्याला 6ला येते त्याला पहिल्यापासून 6लाच येते, ज्याला दुपारी 12 वाजता येते त्याला 12 वाजताच येते, ज्याला दुपारी 2 वाजता येते तर 2 वाजता येतोय. 7 आम्हाला रात्री 11:30-12 वाजता पाणी कसं भेटलं आम्हालाच, आम्ही कसं करायचं. रात्री 12 वाजता येतात. आता मला सारखं फोन करतो महिला की असं कसं काय. हात जोडून विनंती करतो, फक्त नवीन पाणी कोटा चालू झाले का तुमचा सगळ्याचा प्रश्न निकाली लागेल. आणि मीटर त्यामुळे तुम्ही कृपा करून लोकांचे गैरसमज करून सह्या घेतील, सह्या जातील. आपण आहेत ना, आपण सर्व शहरावर नागरिक जे आहेत, राजकीय पक्ष नाही, शहरातले जेवढे नागरिक येतात तो रस्त्यावरून बसून आपण सह्या करतील. नाही तर मतदान घ्या मग सांगते दारूच्या बाटल्या गरज आहे का नाही. ज्यांना गरज वाटत नाही त्यांच्यासोबत नागरिकांचं मत असतं तर आम्ही त्यांच्यासोबत. नागरिकाची गरज असते, नागरिकाचं वाटलं 100% 90 50% नागरिक म्हणले का तर पाणीपोटी गरज नाही तरी आम्ही त्यांच्याबरोबर आमची माघार नाही. ती म्हणतील ना त्यांच्याबरोबर ती म्हणतील तसं सर्व बिनशर्त विरोधकाबरोबर आम्ही राजकारणात स्वतः म्हणतात ते. फक्त कसं आहे काय ठिकाणी जास्त पाणी मिळतं जास्त ठिकाणी पाहिजे पाणी, त्याचा ते बदल करायला पाईपलाईन लागते. आणि शहरामध्ये सगळ्यात नवीन पाईपलाईन आहेत. ज्या ठिकाणी गरज आहे, ज्या ठिकाणी 3 इंची गरज आहे 3 इंच आहे, तिथं 5 इंची गरज आहे. कनेक्शन जास्त होतं तिथं 5 इंची आहे, 5 इंची आहे. याचं प्लॅनिंग ह्याला काहीच माहीत नाही ना. आता ते त्यांच्यावर माझं कुठं डोकं मला येड लागत. ते कसं ह्यांच्यासारखं पागदार बोललं की नागडं मी कपडे काढले त्यांनी पण कपडे काढतात. त्याचा प्रकार तो झाला. तुम्ही कायदे बघा, कानून बघा, नियम बघा, पाण्याचा सर्वे बघा, त्याचं प्रेशर बघा, त्याची लाईन बघा. आता ज्याला काही कळतच नाही त्याच्यावर काय बोलू मी, काय बोलण्यात मजाच नाही. मग काही येडेत का? राज्य शासन येडे, केंद्र शासन येडे, प्रशासन येडे, आणि हे साधन याचे 6 पक्ष शाणे आहेत का नको म्हणणारे. तर कोटी रुपये खर्च केला आतापर्यंत शासनाने सर्वे करण्यासाठी. असंच म्हणावं लागेल ना हे 6 पक्ष फक्त शाणे आहेत, सर्व पक्ष तेवढंच मला म्हणताय. आणि नागरिकांची मी म्हणतो ना, नागरिकांची इच्छा असेल ना तर पाईपलाईन नको. 1 मिनिटात आम्ही त्यांच्याबरोबर कुठलाच विचार न करता जनतेबरोबर. जनता नको सांग काय करणार, आम्ही काळजी जनतेच केली. आणि जनतेला गरज आमचं काहीच म्हणणं नाही, आम्ही नागरिकाबरोबर. आगामी काळामध्ये आपण नगरपालिकेची निवडणूक नेमकं आपण एखाद्या पक्षाला धरून काय एखादा विकास पॅनल आता नाही. आता नाना प्रश्न असा आहे की शहरातील जे मुख्य विरोधक मानले जातात ते हे जे काही सर्व पक्षी आहेत त्यांच्यासोबत कधी दिसत नाही विरोध करताना. आपण पाहिलं जेवढ्या काही पत्रकार परिषदा झाल्या यांच्यामार्फत मोर्चे होतात त्यात ते नसतात. त्यांचं एक म्हणणं असतं नेहमी की जर काही चांगलं होत असेल तर मी त्या ठिकाणी त्यांच्या त्या चांगल्या गोष्टीसोबत कायम त्या ठिकाणी भूमासियांच्या सोबत असणार आहे. आणि ते ह्या पत्रकार परिषदेत का नसावेत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आमच्या का त्यांच्या त्या सर्व पक्षीयांची जी पत्रकार परिषद झाली तिथे दिसले नाहीत.
जे मुख्य विरोधक आहेत त्यांचा विषय द्यावा लागेल त्यांना विचारा. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ह्यांच्याबरोबर काय येत नाही त्यांना विचारा पाहिजे. नाही पण तुम्हाला काय वाटतं की ते काय येत नसावेत? तो त्यांनाच विषय माहिती, आम्हाला नाही सांगतो. कारण का ह्यांना कसं होतंय, नाही तर तो तुमचा प्रश्न आहे, ते त्यांना विचारलं. मुख्य विरोधकांचं म्हणणं असं येतं नेहमी पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्याकडून शेवटी बोलण्यात आलं की जी विरोधक मुख्य म्हणून जे काय तुमचे विरोधक आहेत ते आमच्यामध्ये नाहीत किंवा भूमवासियांच्या बी सोबत नाहीत, मग ही दोघं एक झाले का असा उल्लेख केला का? त्या पुढच्या विरोधकाला उल्लेख केला. तुमचा हा जो मुद्दा आहे ना, एक सांगतो, मी राजकारणामध्ये मी राजकारणामध्ये पक्षापेक्षा सगळ्यापेक्षा मी जी मतं देतो ती माझ्या सहकारी लोकांना मतं देतो. कारण का आज जी उभा आहे ही सहकारी माझ्या बरोबरचे 1995 पासूनचे आणि शहरातली जनता ही जी म्हणते त्यांच्या मनावर चालणार मी माणूस, मी कुणाचंच ऐकत नाही. जनता जी म्हणेल ना त्यांच्या मनावर चालणार मी माणूस, मी असं कोणाच्या मनावर ऐकत नाही. नाना ही पत्रकार परिषद जी लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो, त्या दिशाभूलीला उत्तर म्हणून आणि नागरिकांना जी काही योजना चालू आहे त्याची स्पष्टता सांगण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतली, असं एक आमचं आता ह्या पत्रकार परिषदेतून कळत नाही. आज एक सांगतो, ही जी पत्रकार परिषद आहे ती लोकांची कुणी केली, लोकांची दिशाभूल व्हायला, लोकांची गैरसमज बसवले, फक्त त्याच्याबद्दल आजची पत्रकार ही मान्यच आहे का आम्हाला. आम्ही नागरिक म्हणून घेतोय, आम्ही एक कुठला राजकीय पक्ष किंवा नेता म्हणून घेत नाही, आम्ही एक राजकीय सर्वसाधारण कार्यकर्ता सर्वसाधारण नागरिक म्हणून घेतोय आम्ही पत्रकार परिषद. बघा आणखी कोण तुमच्या ह्याच्यावर काय कमेंट आले असतील त्यांना आपण उत्तर देतो, कोणाची काय कमेंट आले असतील ती पण सांगा, काय अडचण नाही. चालू सर्व पत्रकार बंधू आजच्या या पत्रकारच्या आमच्या विनंतीला मान देऊन नागरिकांच्या बरं का शहरवासीयांची जे राजकीय बोललेले येतेच, पण आज शहरवासीयांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि आभार मानत एक सहज सांगतो की ही जी सत्य परिस्थिती आहे ती आपण शहरवासियापर्यंत स्पष्टता म्हणजे माहिती द्यावी या दोन विषयाची, एवढे ज्यांनी मी तुम्हाला सांगतो. आणि तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. आमचे सांगून सहकारी त्यांच्या या ठिकाणी उपस्थित त्यांच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि ही आजची जी पत्रकार परिषद आहे ती संपली असं या ठिकाणी मी जाहीर करतो.